महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील वसलेलं एक शांत, पवित्र आणि निसर्ग संपन्न गाव मेतके. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 किलोमीटर तर कागल तालुक्यापासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर हे गाव आजही आपल्या श्रद्धा आणि संस्कृती जपून उभं आहे. आजूबाजूला हिरवेगार शेत, लहरत ऊसाचं पीक, थंड आणि प्रसन्न वारा आणि या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक अद्भुत शक्तिस्थान बाळूमामा आणि त्यांच्या पत्नी सत्यवा देवी यांचं पवित्र मंदिर. या मंदिराशी जोडलेल्या श्रद्धा, चमत्कार आणि इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1922 मध्ये मेंढ्यांच्या मागे फिरत फिरत बाळूमामा मेतके येथे आले. त्यांनी येथील कैलासवासी दत्तात्रय गणपत पाटील यांच्या घरी वास्तव्य केले. 1932 मध्ये श्री हलसिद्धनाथांच्या पादुकांची निर्मिती करून नाथांची गादी स्थापन केली. दरम्यान बाळूमामांनी सुरू केलेला भंडारा उत्सव आजही भाविक तितक्याच श्रद्धेने साजरा करत आहेत. 2 पावले पुढे टाकत ट्रस्टने मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भक्तनिवास व मोफत अन्नछत्राची उभारणी केली आहे. एक खांब कैलासात तर दुसरा मेतकेत असल्याचे सांगत हा खांब भाविकांच्या इडापिडा कमी करणारा दिव्य रणखांब ठरेल असा विश्वासही बाळूमामा यांनी व्यक्त केला होता. रंजल्या गांजल्या माणसांना आधार देण्याचे महान कार्य बाळूमामांच्या हातून झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 1932 मध्ये खांब का रोवला गेला? मेतके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते. भंडाऱ्याची उधळण, पालखी, ढोल, मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंगतीमुळे मामा भारावून गेले. यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या हेतूने खांब उभा करण्याचे ठरवले. एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेतके येथे आणले. मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचे स्वरूप देण्यात आले. असत्य वाईट गोष्टींचा पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीने बाळूमामांनी हा खांब स्थापित केला. असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वी तलावर मेतक्यात एक अशी प्रचिती या खांबाला आहे. तब्बल 43 वर्षे उन्हा पावसातच नाथांच्या मंदिरासमोर बाळूमामांनी 1932 मध्ये हा रणखांब उभा केला. तर 1975 मध्ये लोकवर्गणी आणि सीमा भागातील भाविकांच्या दालतत्वाने मंदिरासमोरील भव्य दिव्य मंडपाची उभारणी केली. यामुळे या खांबाला छत निर्माण झाले. मात्र तत्पूर्वी 43 वर्षे उन्हा पावसात उभा असतानाही अद्यापही तो जसाच तसा आहे. त्यामुळे भाविकांची श्रद्धा वाढत गेली. या मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचे महत्त्व वाढत होते. आजही तिथले नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लोक भूत लागलेले सगळे निघून जातात अशी मान्यता आहे. नाव न घेण्याच्या अटीवर कोल्हापूरच्या एका भक्ताने सांगितले की मी 2006 मध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो. तिची प्रकृती ठीक नव्हती. ती घरी थांबायची नाही, सतत आत्महत्येचे प्रयत्न करायची. तेव्हा देवाच्या मावशीने मला सांगितले की तिला भूत लागले आहे. तेव्हा मला मामांच्या या मंदिराबद्दल समजले. मी पत्नी आणि मुलांसह 8 दिवस या मंदिरात थांबलो. एक रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती. ती वाट दिसेल तिकडे पळत सुटली होती. मी शोधले आणि मामांकडे तिच्यासाठी प्रार्थना केली. मामांनी माझी प्रार्थना ऐकली. त्या पवित्र मंदिरात आवारात राहून तिच्यात एक सकारात्मक बदल झाले. आजकालच्या लोकांना हे पटणार नाही, पण मंदिरात असलेल्या या खांबाभोवती फेऱ्या मारणं, बाळूमामांचं अस्तित्व जिथं होतं त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केले असा त्यांचा अनुभव होता.
बाळूमामांच्या पत्नी सत्यादेवी या देवभक्त, सहनशील आणि सेवाभावी होत्या. त्या नेहमी बाळूमामांना त्यांच्या आध्यात्मिक कार्यात साथ देत. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी संयम, त्याग आणि श्रद्धेचा आदर्श घालून दिला. कुटुंब सुख, आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी सत्यवादेवींना मनोभावे प्रार्थना करतात. काही भक्तांच्या मते सत्यवादेवींची कृपा घरगुती अडचणी दूर करते. बाळूमामांच्या मंदिर परिसरात सत्यवादेवींचे स्वतंत्र किंवा संयुक्त स्मरण केले जाते. त्या शक्ती आणि सहनशीलतेचे प्रतीक मानल्या जातात.